@studynorms या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमच्यासाठी आज एक नवीन टॉपिक घेऊन आलो. तर बऱ्याच स्टुडंटसाठी फायनान्स ते स्पेशलायझेशन घेतात एम-बी-एमध्ये गेल्यानंतर त्यांना सर्टिफिकेशन पाहिजे असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्यासाठी आपण फ्री सर्टिफिकेशन मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये एक लिंक सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये फ्री सर्टिफिकेशन असतात आणि ते व्हॅलिड आहे. तुम्ही कोणत्या पण इंडस्ट्रीमध्ये गेले किंवा कुठं पण गेले तरी ते ऑनलाईन पण अवेलेबल आहे आणि ऑफलाईन पण आहे. ऑनलाईन तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता आणि ऑफलाईन पण तुम्हाला सेंटरवरती जाऊन एक्झाम द्यायला लागते. त्याची वेगळी मिनिमम फी असते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार कोणकोणते सर्टिफिकेशन आहे ते. तर बघा, इथे मी तुम्हाला पाहिजे असलेले फ्री सर्टिफिकेशन फायनान्स स्टुडंट. तर आपण डायरेक्ट वेबसाईटवर जातो तुम्हाला डायरेक्ट दाखवून देतो मी कसं बघायचं ते. तर तुम्ही गेले वेबसाईट हे बघू शकता की डायरेक्ट Googleला सर्च करा NISM सर्टिफिकेशन. NISM सर्टिफिकेशनचे तुम्ही पहिलीच वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट दिसतं की करन्सी डेरिव्हेटिव्ह मार्केट काय असतं. म्हणजे सगळे म्युच्युअल फंड रजिस्ट्रेशन किंवा म्युच्युअल फंड कसं हँडलिंग केलं पाहिजे, त्याचे सर्टिफिकेशन, तुम्हाला जे पाहिजे फायनान्सचे ते सगळे असतात. इथे याची प्राईस पण आहे. तुम्हाला प्राईस दिसत नसेल, पण त्याची प्राईस पण आहे. तर ती प्राईस पण तुम्हाला तिथं भेटून जाते. मिनिमम प्राईस आहे 1000, 2000, 1500 असं आणि याच्यामध्ये तुम्ही दिलेले पण आहे 100 क्वेश्चन आहे. किती पासिंग मार्क आहे, किती निगेटिव्ह मार्किंग आहे, हे पण सगळं दिलेलं आहे. तर त्यानंतर याच पहिल्या वेबसाईटमध्ये गेलं तुम्हाला एक सर्टिफिकेशन आहे की खाली तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे एक दिले बघा सेबी इन्व्हेस्टर अवेअरनेस टेस्ट. म्हणजे सेबी इन्व्हेस्टर तुम्ही होऊ शकतात की तुमचे आणि हे 2 वर्षाचं व्हॅलिड असतं. याचे मिनिमम लेक्चर आहेत ते बघून त्यानंतर पेपर असतो 60 क्वेश्चन 18-50 मिनिटं असतात मिनिमम. नाही, ड्युरेशन 60 मिनिटाची 50 क्वेश्चन असतात आणि 25 मार्क मिनिमम पडले पाहिजे. याचे 2 इयरचं व्हॅलिड सर्टिफिकेशन आहे आणि हे सर्टिफिकेशन पूर्णपणे फ्री आहे. तर तुम्ही हे एक सर्टिफिकेशन घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक आहे की तुम्ही दुसऱ्या वेबसाईट अजून एक आहे त्याच्यामध्ये NISM ई-लर्निंग वरती गेले तर तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला थोडं ॲडजस्ट नाही होणार दिसायला. आता दिसत असेल बघा. थांबा 1 मिनिट. हे बघा NISMची वेबसाईट आहे. तर ते ह्या वेबसाईटवरती गेले तर तुम्हाला एक लॉग इन करायचं रजिस्ट्रेशन. इथं बघा तुम्ही खाली बघू शकता. हे सगळे ऑनलाईन कोर्स आहे. व्हिडिओ बघून तुम्हाला सर्टिफिकेशन घ्यायचे. ₹500, ₹1000 मिनिमम आहे आणि याच्यामध्ये पण खूप सारे फ्री सर्टिफिकेशन. आता बघा हे म्युनिसिपल फायनान्सिंग इन इंडिया. याचं पण फ्री सर्टिफिकेशन आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर खूप सारे सर्टिफिकेशन आहे इथं. डेरिव्हेटिव्ह मार्केटचं पण आहे सर्टिफिकेशन खाली. त्यानंतर म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशनचं पण आहे. त्यानंतर इकडं पण अजून पुढे आहे. तुम्हाला फक्त काय करायचं व्ह्यूवरती जायचं. इथं खाली वर टाकल्याचं इथं डायरेक्ट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन येतो. इथं रजिस्ट्रेशन डायरेक्ट करून टाकायचं आणि तुमच्या डायरेक्ट मेलला ते येऊन जातं की मेलला आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला बघा हा डेस्कटॉप आहे. आता मी एवढं इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट दिसतं की किती सर्टिफिकेशन तुम्ही इन्व्हॉल्व केले ते तुम्हाला एक ईमेल आयडी त्याच्यावर डायरेक्ट दिसून जातं. हे असे सर्टिफिकेशन आहे बघा. तुम्हाला मी सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि त्या बघा आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सर्टिफिकेशन करू शकतात. नाही काय कळलं तर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला सांगेन की कसे अजून सर्टिफिकेशन बघायचे आणि अजून कसं फ्रीमध्ये तुम्ही सर्टिफिकेशन तुमची गेन करू शकता रिझ्यूममध्ये ॲड करण्यासाठी त्यासाठी. आणि मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि अजून एक आपल्याकडं प्लॅटफॉर्म आहे तर त्याची व्हिडिओ उद्या किंवा परवा मी टाकेन. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही इथं बघू शकता 3 डॉटवर वर गेला की इथं दिसतं तुम्हाला सर्टिफिकेशन तुम्ही किती युकेज केले, पेमेंट केलं असं एक्झाम डेट किती आहे, इन्व्हॉल्व कोर्स कोणकोणते केले. आता बघा मी माझ्या सर्टिफिकेशन दाखवतो. मी एवढं सगळं सर्टिफिकेशन केलेले. तर तुम्ही पण करू शकता. हे व्हॅलिड आहे सगळीकडं. अशाच नवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत